तर रामकृष्ण हरी माऊली आपण करत आहोत आळंदीतील लेह लडाख सोलो बाईक ट्रिप विथ 4 धाम 12 ज्योतिर्लिंग आणि तेही बजाज प्लॅटिना 110 सीसी असलेल्या गाडीवर। आणि या ट्रिप मधला आपला आजचा दिवस आहे 41वा, म्हणजेच आज आहे 10 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर रोजी आपण कुठे पोहोचलो आहोत हे सांगायची गरज नाही, कारण तुम्ही पाठीमागे हे सगळं व्ह्यू बघताय। हे आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे आपण पोहोचलेलो आहोत। आणि येथे आल्याच्या नंतर आपल्याला खूप सारे फोटोज व्हिडिओज काढायचे होते, ब्लॉग शूट करायचे होते, पण इथं आत्ता मोबाईलला अलाउड नाही। ज्यावेळी आपण कुंभमेळ्यासाठी आलो होतो त्यावेळी डायरेक्ट गाभाऱ्यातला व्हिडिओ काढला होता आपण, म्हणजे कुठंच काही अडचण नव्हती मोबाईलला। पण आता कुठंच मोबाईल वगैरे आतमध्ये नेऊ देत नाहीयेत। हे पाठीमागं तुम्ही बघता ही सगळी लोकल सिस्टीम आहे, या सिस्टीम मध्ये सगळं आपल्याला बॅग वगैरे मोबाईल वगैरे काय पर्स असेल सगळं जमा करावं लागतंय आणि तेथून नंतरच आपल्याला चेक करून आत सोडतात। हे इकडं तुम्ही बघताय हे इकडे इन आहे आणि इकडं परत इकडं पूर्ण फिरून पाठीमागून आल्याच्या नंतर इकडे लॉकर सिस्टीम आहे आणि लॉकर सिस्टीम झाल्याच्या नंतर इथं पाठीमागे एंट्री गेट आहे। इथून आत गेल्याच्या नंतर परत इकडे फिरून आतमध्ये गेल्याच्या नंतर या साईडला मंदिर आहे, याच्या पाठीमागं कुंभमेळ्याच्या वेळी सगळे मी व्हिडिओ शूटिंग वगैरे काढली होती, आतली फोटोज वगैरे काढले होते, तर तो व्हिडिओ पण मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो, म्हणजे तुम्ही तिथून जाऊन बघून घ्याल। आणि लॉकरच्या समोरच अशा प्रकारे चार्जिंग पॉईंट उभारलेले आहेत ठिकठिकाणी, ते पूर्ण सोलरवर चालतात। आणि काही गोष्टी बघितल्याच्या नंतर 8% असल्यामुळे मी काय करतो आधी टेस्ट करून बघतो, तेव्हाच ते दाखवतो व्हिडिओमध्ये। तर हे चार्जिंग पॉईंटला लावून बघितलं होतं आपण इथं, तर हे लागतंय आणि बऱ्यापैकी फास्ट चार्जिंग होतंय आयफोन सुद्धा। आणि इथून पुढे संध्याकाळी आपण मुक्कामाला जाणार आहोत, ज्या ठिकाणपर्यंत आपण भरपूर संगम बघितले, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, सगळ्या प्रकारचे प्रयाग बघितले, सगळे प्रकारचे संगम बघितले, पण सगळ्या प्रयागांचा सगळ्या संगमांचा राजा असलेला म्हणजे प्रयागराज या ठिकाणी आपण संध्याकाळी जाणार आहोत। त्याचं कारण म्हणजे असं, आपण उत्तराखंड मधील जे प्रमुख 4 धाम आहेत त्या 4 धामापैकी आपले 2च धाम झालेत। यमुनोत्री गंगोत्री राहिलं होतं आणि यमुनोत्री गंगोत्री हे 2 नद्यांचं उगम स्थान आहे आणि त्याचा मेन संगम हा प्रयागराज ठिकाणी आहे। तर चला निघूयात आता आपल्या पुढील प्रवासाला। जय श्रीराम, हर हर महादेव, रामकृष्ण हरी, जय श्री श्याम।